तो एका बाजूने विराट प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूने टीएस स्पोर्ट्स या दोन संघा दरम्यान सामना. प्रसाद गोलंदाजी मार्क करते. समोर असेल प्रशांत कदम. ज्या प्रशांत कदमने मात्र आता एक धमाका उडवून दिलाय पुणे टेनिस मध्ये. ओ इथे पहिला चेंडू, पहिला फलंदाज गारद, पहिली विकेट, पहिला फलंदाज, पहिल्या चेंडूवरती बाद. अशांत करून टाकलं होतं त्या प्रशांतला प्रसादने पहिल्या चेंडूवरती शांत केलं आणि डायरेक्ट डगआउटचा रस्ता पाठवला. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. अगदी विकेट मध्ये आपण पाहिलं तर विकेटवरती केलेलं सुंदर काम आणि त्या विकेटचा पुरेपूर फायदा प्रसादने घेतला. विकेट में थी बरकत, गेंदबाज ने गेंद की हरकत आणि तिथे मात्र एष्ट्यांचा वेध आणि फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला फलंदाज शून्यावरती बाद. आज अगदी आमची पाहिली तर क्रिक लाईफची टीम देखील आज या सामन्यासाठी सज्ज आहे. कालचा दिवस त्यांनी मात्र सुंदर कव्हरेज नक्की पुण्यातील रसिकांना दाखवून दिलं. नवीन फलंदाज अजय. काय घडतंय इथे, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद. आज मला वाटते प्रसाद सकाळी येतानाच दगडूशेठला जाऊन आला आणि तिथला प्रसाद प्रसाद खाऊन आलाय आणि इथे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला तो त्याचा प्रसाद मात्र देतोय आणि त्याच्या गोलंदाजीची चव मात्र तिथे चकली जाते. तिकट मारा मैदानामध्ये दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सिकंदरभाई शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. तिसरा फलंदाज बाद केला तर अगदी इथे दिवसाची सुरुवात झाली. पहिले दोन चेंडू टाकले आणि इथे 1000 रुपयाचं पारितोषिक देखील. हॅट्रिकला संधी असेल, विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होणार का या स्पर्धेची? काल अगदी पहिली विकेट हॅट्रिक झाली. आता आजच्या दिवसाची पहिली विकेट हॅट्रिक होणार का? नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय साबू. आता मात्र साबूला या मॅच वरती काबू मिळवावा लागेल कारण दोन फलंदाज झटपट बाद झाले. दोन फलंदाज अगदी डगआउटला देखील परतले. महत्वाची मॅच आणि इथे साबू नवीन फलंदाज. प्रसाद विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर स्लोवर चेंडू टाकला, स्लॉक स्वीप केला, सुंदर फटका. ओ प्रयत्न लाजवाब, प्रयत्न मात्र लाजवाब होता. फक्त 80 ते 90 रुपयाचा नव्हता, हा तब्बल 1000 रुपयाचा होता. 1000 रुपयाचा नाही तर लाख मोलाचा होता कारण विकेट हॅट्रिकची संधी होती. प्रसाद मात्र इतिहास नोंदवत होता, तो झेल मात्र इथे सुटला. त्यावेळेस सुंदर फटका अगदी पॉइंट बंद खेळून काढला, गॅप मध्ये खेळला, परफेक्ट गॅप. शर्यत लागली आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी शर्यत जिंकण्याचा प्रयत्न केला पण अगदी स्पर्श झालाय.
साबूने मात्र मैदानामध्ये आल्या आल्या या मॅच वरती काबू मिळवलाय. एक षटकार एक चौकार, 10 धावा धाव फलकावती. 10 धावा धाव फलकावती आपण पाहतोय टीएस स्पोर्ट्स. ओ यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव साबूचा सुटलेला झेल, त्यानंतर आलेला 10 धावा आणि एक सिंगल, 11 धावा. प्रसादने पाहिलं तर अगदी 2 विकेट जबरदस्त घेतला. त्यानंतर प्रसादने मात्र जाळं विणलं होतं तिसऱ्या विकेट साठी आणि त्या जाळ्यामध्ये खाद्य टाकलं. खाद्य टाकल्यानंतर साबू नावाचा मासा त्यामध्ये अडकला, पण ऐन वेळेला शैलेशचं जाळं फाटकं निघालं आणि तिथून मात्र साबूला मिळेल जीवदान. यावेळेस मात्र अशी शांत डोक्याने फलंदाजी करतोय आणि अगदी त्याला माहिती आहे आता विकेट टिकवणं किती गरजेचं असेल आणि ते 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. दुहेरी धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. अगदी 2 विकेट पहिल्या चेंडूवरती आल्या तरी देखील या ओव्हर मध्ये खर्च झाल्या त्या 13 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व संघ आज मैदानामध्ये उतरतात. हे एफसी कॉलेजचं मैदान जर पाहिलं तर त्यांचं होम ग्राउंड, होम पिच आणि अगदी घरच्या मैदानावरती खेळण्याचा थरार मात्र हे सर्वजण अनुभवतात. अगदी पाहिलं तर 8 संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं. काल 4 संघ खेळले, त्यातले 2 क्वालिफाईड झाले. आज देखील 4 संघ मैदानामध्ये खेळतील आणि त्यातील 2 संघ क्वालिफाईड होतील आणि मला वाटते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचा महामुकाबला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय दीप. दीप नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कर असेल. समोर असेल साबू. हो साबू शांत डोक्याने चेंडू मात्र फक्त गॅप मध्ये खेळला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावतोय. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धाव मात्र इथे पूर्ण होत आहेत. अगदी फलंदाजीसाठी साबू मैदानामध्ये आला. अगदी गेला काय हंगाम जर पाहिला तर साबूसाठी मात्र तितकासा चांगला नव्हता. त्यानंतर मात्र साबूला थोडं थांबावं लागलं कारण शरीर देखील तिथे साथ देणं गरजेचं आहे. किडनी स्टोन आणि बॅकचा थोडासा प्रॉब्लेम नक्कीच साबूला सतावतोय, पण आज संघासाठी मात्र तो मैदानात उतरलाय कारण इथे आज माझी गरज आहे माझ्या टीमला. आज जर मी खेळलो नाही तर माझ्या क्रिकेटला अर्थ राहणार नाही. आज माझ्या टीमला गरज आहे. लाख मोलाचे पारितोषिक असतील तिथे मी खेळणार नाही, पण आज घरच्या मैदानामध्ये माझ्या टीमला माझी गरज आहे तर मी आज मैदानामध्ये उतरणार. आणि साबू नक्की तोच जोश, तोच दमखम, तीच मेहनत, तीच क्रिकेट प्रेमी असलेलं प्रेम मात्र घेऊन मैदानामध्ये उतरलाय. सुंदर बॅटिंग करतोय साबू. हो यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय, पण अगदी इथे चेंडूला फॉलो देखील केलं आणि इथे पनिशमेंट मात्र मिळेल. आयुष्यामध्ये तुम्ही कुणाला फॉलो करताय याचा विचार तुम्हाला करावा लागेल. तिथे फॉलो करत असताना तुम्हाला पनिशमेंट देखील मिळेल आणि इथे देखील चेंडूला फॉलो केलं. चेंडू मात्र निर्धावाला. हो यावेळेस मात्र चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ हो झेल टिपला आणि फलंदाज बाद. शैलेशने मात्र पहिला झेल जर टिपला असता तिथे प्रसादची हॅट्रिक झाली असती. 10 ते 12 धावा वाचल्या असत्या, पण अगदी म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे. शैलेश पुन्हा एकदा मैदानामध्ये. यावेळेस मात्र शैलेशने कोणती चूक केली नाही. सुंदर झेल त्याने टिपला आणि साबूवरती त्याने काबू मिळवला. साबू सारखा तगडा फलंदाज मात्र बाहेर गेलाय आणि ते संघाला मात्र तिसरा धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर. आशिष स्ट्रायकिंग एंड वरती देखील आशिष असेल आणि नॉन स्ट्रायकिंगला देखील आशिष. आशिष कुमटे आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. गोलंदाज दीप.
दीपचा हा चेंडू देखील स्लोवर होता. अगदी दीप जास्त वेग चेंडूला देत नाहीये, फक्त चेंडूवरती अगदी हलकत बोट फिरवतोय, चेंडूला कट करतोय आणि तिथे मात्र फलंदाजांना तो थोडेसे प्रश्न विचारतोय. तर प्रश्नांची उत्तर आतापर्यंत तरी फलंदाजांकडे नाहीये. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि विकेट देखील मिळवली. सुंदर गोलंदाजी दीपने आतापर्यंत मैदानामध्ये केली. अगदी दीपने मात्र प्रकाश पसरवलाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा आशिष स्ट्रायकिंग एंडवरती पाहूया काय खेळ करेल. हो आशिष यावेळेस मात्र पायावरती चेंडू आदळला, रन मात्र मिळणार नाही. इथे पुन्हा एकदा निर्धाव. विराट प्रतिष्ठानने मात्र या मॅच वरती एक मोठा ताबा मिळवलाय, कारण सुंदर खेळ मैदानामध्ये विराट प्रतिष्ठान पहिल्या चेंडूपासूनच करत आहे. मध्ये धावा खर्च झाल्या असतील तरी देखील त्यांनी या मॅच वरती ताबा मिळवलाय. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न, जितकं तुम्ही यष्ट्यांच्या आत घुसताल तितका दीप तुमच्यासाठी चेंडू बाहेर टाकेल. चेंडू निर्धाव, ओव्हरची समाप्ती, एक यशस्वी षटक विराट प्रतिष्ठान संघासाठी. केवळ 2 धावा 1 विकेट दीपने मिळवली. सुंदर गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावा. स्वर्गीय कैलासवासी अविनाश उर्फ यल्लापाई यमकर यांच्या स्मरणार्थ FC करंडकचा हा भव्य दिवस सोहळा आपण पाहतोय. अगदी यांच्या मित्रपरिवाराच्या चेहऱ्यावरती FC करंडकचा आनंद जरी असला तरी अविनाश भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत याची खंत मात्र त्यांच्या मनामध्ये आहे. ते दुःख देखील त्यांच्या मनामध्ये आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्मान्य बाळूभाऊ कुराडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. FC करंडक या स्पर्धेदरम्यान बाळूभाऊंचं सहर्ष स्वागत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा प्रसाद काची पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समोर असेल आशिष उदय. हो, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रसादची मात्र सुंदर गोलंदाजी. अपील केलं, पंचांनी मात्र अपील फेटाळलं. आज प्रसाद जे चेंडू टाकतोय ना, तर अगदी त्याच्या हातातून ते चेंडू निघत नाहीत. असं वाटतं एक तोफखाना समोर आहे आणि त्या तोफेतून गोलंदाजाच्या तोफखान्यातून निघणारे गोळे हे फलंदाजांवरती बरसवले जातात. त्याचं उत्तर मात्र फलंदाजांकडे नाहीये. एकदा प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. हो या वेळेस फसवलं. अगदी पहिले चेंडू पाहिले तर वेगवान होते, इथे स्लोवर चेंडू टाकला आणि अगदी शांत डोक्याने प्रसादने केलेली जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. संघाचा कर्णधार देखील आहे आणि प्रसादने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाला तो अगदी सार्थकी ठरवतोय. सुंदर गोलंदाजी प्रसादने आतापर्यंत केली. शिष्य मात्र धाव बनवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र मिड ऑफ मध्ये चेंडू थांबवला जाईल. एक सिंगल धाव येईल, केवळ एक सिंगल धाव आणि एका सिंगल धाव धावफलक मात्र पुढे सरकेल. 16 धावा, 16 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस मात्र फटका जो ऑन साइडला गेला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ते चेंडूला फील्ड केले. चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश कडून पुन्हा एकदा आणि ती परत एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलक थोडा शांत आहे. 17 धावा या धावफलकावर आतापर्यंत पूर्ण होत. 17 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस चेंडू मात्र हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ झेल टिपला. इथे चौथा फलंदाज बाद.
सूरजने टिपलेला जबरदस्त झेल. चौथा फलंदाज इथे गारद केला गेलाय. प्रसादच्या खात्यामध्ये 3 विकेट, दीपच्या खात्यामध्ये 1 विकेट. अगदी इथे मात्र टीएस स्पोर्ट्सचा धावफलक थोडासा अडखळलाय आणि डाव थोडा अगदी इथे उद्ध्वस्त करण्याचं काम गोलंदाजाने केले. प्रसादने केलेली जबरदस्त गोलंदाजी, त्यावरती मिळवलेल्या 4 विकेट. या ओव्हरमध्ये देखील त्याने 2च धाव खर्च केल्या. 5 चेंडू त्याने टाकले आणि 2 धाव खर्च करत 1 विकेट देखील घेतल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आदित्य मलटणकर. ओके, आदित्य केदारी. अजून आदित्य मलटणकर सारखा फलंदाज देखील मागे. अगदी बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे, पण इथे जे फलंदाज मैदानामध्ये त्यांना एक पार्टनरशिप इथे बिल्ड करणं गरजेचं असेल. आदित्य केदारी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. आशिष आणि आदित्यला मात्र एक मोठी पार्टनरशिप बनवावं लागेल. हो, हा चेंडू अगदी पाहिलं तर गुडन स्पॉटवरती आदळला. सुंदर गोलंदाजी. अगदी इथे मात्र फलंदाजाला थोडीशी हुल देण्याचा प्रयत्न प्रसादने केला. आज अगदी पाहिलं तर हे सर्व खेळाडू एकमेकांसमोर उभे तुम्ही नक्की पाहताय, पण अगदी पाहिलं तर ज्यावेळेस FC कॉलेजची एक टीम तयार होते ना, त्यावेळेस हे सर्व खेळाडू एरिया वाईज ज्यावेळेस हाफ असतो त्यावेळेस या सर्व खेळाडूंमध्ये एक संघ तयार होतो आणि तो संघ मात्र पुण्यातील भारी भारी दादा संघांना पाणी पाजण्याचं काम करतो. आज अगदी पाहिलं तर एक सुंदर खेळाचं प्रदर्शन प्रसादने सुरुवात केली. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा, 17 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवर येतोय अमित. इथे पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 17 धावा. 6 षटकाची होणारी मॅच आणि 6 षटकाच्या या मॅच मध्ये पहिले 3 ओव्हर पाहिले तर विराज प्रतिष्ठानचा पल्ला मात्र थोडा भारी दिसतोय आणि तो पल्ला भारी दिसत असताना एक गोलंदाजाने केलेली जबरदस्त गोलंदाजी, त्यावरती आलेल्या विकेट आणि इथे टीएस स्पोर्ट्स थोडासा अडचणीमध्ये नक्की आलाय. पण ही अडचण दूर करायची असेल तर या 2 फलंदाजांना येणार 3 ओव्हर मध्ये धावा जमवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर येतोय अमित आणि यष्ट्यांच्या मागे देखील अमित. ओहो, अमित मैदानाच्या आत आला आणि ते चेंडू हवेत गेला. झेल तिथे टिपला. क्या बात आहे. लाईन वरती टिपलेला झेल आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर. शैलेशने टिपलेला सुंदर झेल. अगदी पाहिलं तर सकाळची सुरुवात ज्यावेळेस झाली त्या 3रा चेंडू होता तेव्हा शैलेशकडनं झेल सुटला होता. ती चूक झाली होती, पण त्या चुका त्याने मात्र नंतर अशा सुधारल्या. 2 झेल त्यांनी अप्रतिम टिपले आणि बाउंड्री वरती त्या चुका केलेल्या झेल होते, तिथून मात्र त्याने नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार होऊ दिली नाही. ओके, आता मात्र किशोरने झेल टिपला. हरकत नाही, झेल कुणीही पकडू द्या, पण इथे विकेट मात्र येते ती विराज प्रतिष्ठान संघासाठी. 5वा फलंदाज इथे बाद झाला म्हणजे जवळपास अर्ध्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि अर्धे फलंदाज अर्धा संघ डगआउटला आराम करतोय. नवीन फलंदाज मयूर आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये आहे आणि या जोडीला आता डाव सावरायची जबाबदारी असेल. अगदी टॉप ऑर्डर पाहिलं तर डिस्ट्रॉय केलंय. टॉप ऑर्डर अगदी नेस्त नाबूद केलंय गोलंदाजांनी. त्या मिडल ऑर्डरला मात्र डाव सावरावा लागेल. खोलवर टप्प्या चेंडू होता, शांत डोक्याने खेळून काढला. आता सिंगल धावांवरती जास्त भर दिली जाईल. अगदी क्रिकेटचा खेळ म्हणला तर तुम्ही चौकार षटकार मारूनच फक्त स्कोर बनवू शकत नाही, तिथे तुम्हाला सिंगल डबल देखील धावा घ्याव्या लागतील. अगदी मुंबईची लाईफलाईन जर पाहिलं तर लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन पाहिलं तर सिंगल डबल. ह्या धावा येणं देखील गरजेचं आहे. अगदी सिंगल डबल धावा ज्यावेळेस येतात त्यावेळेस गोलंदाजावरती प्रेशर येतो, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत राहतो आणि त्यानंतर मात्र धावा बनवण्यासाठी एक मोठी ताकद मिळते, ऊर्जा मिळते. पण त्या सिंगल डबल धावा थांबवल्या गेल्या
तर प्रेशर मात्र फलंदाजांवरती येत राहतो. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि इथे देखील स्ट्राईक रोटेट झाली. आदित्य स्ट्रायकिंग एंडवरती येतो, एक ताकदवान फलंदाज, पण आता ताकद मैदानामध्ये त्याला दाखवावी लागेल. घडतंय काय, घडतंय काय, इथे फलंदाज येत आहेत, हाजीर लावतायत, मैदानाच्या बाहेर जात आहे. आणखी एक फलंदाज बाद. डीजेंना देखील फार मोठे काम, कारण प्रत्येक ओव्हर मध्ये मला वाटतं 2 ते 3 वेळा गाणी वाजवायला लागतात. इतके सुंदर गोलंदाजी करतात, विकेट येतात आणि ते फलंदाज मात्र बाद. डीजेंचं मात्र कौतुक आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी वातावरण निर्मिती अशी केली आहे की अगदी इथे मात्र एफसी कॉलेजचे मैदान मात्र त्यांनी निंदनानं सोडलंय. सुंदर काम डीजेंचं देखील पाहायला मिळत आहे. 2 विकेट या ओव्हर मध्ये अमितने घेतल्या. सुंदर गोलंदाजी अमित. 18 धावा आणि धाव फलकावरती पाहिलं तर 6 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज प्रतीक सुतार नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रतीक सुतार नवीन फलंदाज आणि ते पहिला चेंडू अगदी बॅटची आतली कट घेतली, एस्ट्यांच्या खूप जवळून निघून गेलाय आणि ते पहिला चेंडू मात्र निर्धाव. अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय छोटी छोटी वादळ मैदानामध्ये उठत आहेत आणि ती वादळ मैदानात जी वादळ येत आहेत ती अगदी मैदानातला कचरा खूप सारा बाहेर घेऊन जात आहेत. तुमच्या मनामध्ये देखील तसे वादळ उठणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये असे वादळ उठतात त्यावेळेस ते तुमच्या मनातला कचरा नाही, तुमच्या मनातला निगेटिव्हनेस तुमच्या मनातून घेऊन जातात. इथे चेंडू हवेत खेळलाय पण तिथे क्षेत्ररक्षक कोणी नसेल. गोलंदाज स्वतः चेंडूच्या मागे एक सिंगल घेतली आणि इथे 30 यार्ड सर्कल मध्ये 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या. हा मात्र एक चांगला फटका होता, कारण धावा येणं गरजेचं आहे. आता पाहिलं तर ES स्पोर्ट्स संघाला धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये, धावा येत आहेत हे महत्वाचं. एक फायटिंग स्कोर मैदानामध्ये बनवावं लागेल. धाव फलकावरती पाहिलं तर 20 धावा. कालचा दिवस आपण पाहिला तर 6 षटकाच्या मॅच मध्ये तब्बल 80-90 धावा या मैदानामध्ये बनवल्या गेल्या होत्या. आणि आज जर पाहिलं तर एक मोठा धावफलक तुम्हाला बनवावा लागेल, कारण समोर जर पाहिलं तर अगदी तगडी बॅटिंग लाईनअप देखील आहे. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 20 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. आम्ही पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र सुरेख खेळाय, पॉईंट षटक खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. इथे पुलाखालनं पाणी वाहून गेलंय आणि चेंडू जातोय सीमा पार, चौकार. ज्या संघाची पाहिलं तर 3.5 चेंडू मध्ये एकही चूक ज्या संघाने केली नाही. अगदी 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती शुभमने केलेली चूक आणि 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. शुभम मात्र थोडासा नाराज असेल. अगदी क्रिकेटचा खेळ जर पाहिला ना, धाव फलकावरती पाहिलं तर 24 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी खूप वेळा असं होतं, जो खेळाडू चूक करतो ना तो त्याच्या ग्रुप पासून वेगळा असतो आणि शुभम देखील वेगळाच थांबलाय, कारण त्याला माहिती आता जवळ गेलो तर मात्र काही सुंदर शब्द नक्की कानावर पडतील. पण अगदी पाहिलं तर बाकीचे 10 खेळाडू हे नक्की त्याला सपोर्ट करतायत, सांगतायत मित्रा चल ठीक आहे, फिल्डिंग मध्ये चूक झाली हरकत नाही, पुढे चांगला कामगिरी कर, हे नक्कीच दाखवलं जात आहे. आणि क्रिकेट म्हणजे सपोर्टिव्ह खेळ आहे. तुम्ही सपोर्ट किती करताय यावरती तो खेळाडू कितपत उभारणी पुन्हा घेतोय हे देखील पाहिलं जाईल. गोलंदाजी मार्कवर येतोय फिरोज. स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक मयूर आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. प्रतीकने मात्र चांगल्या धावा आल्या जमवल्या, पण अगदी इथे मयूरला देखील चांगला खेळ खेळावा लागेल. अजूनही पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धाव फलकावरती 24 धाव, म्हणजे या 12 चेंडू मध्ये कमीत कमी 20 ते 25 धाव येणं गरजेचं असेल.
त्यांच्या खूप आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथे व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. पहिली धाव असेल ही अतिरिक्त धावेच्या स्वरूपात खर्च होते. पहिला व्हाईट बॉल असेल हा 5व्या ओव्हरमध्ये आलेला. फिरोज अगदी पहिली सुरुवात व्हाईट बॉलने केली. अगदी आघाडीचे प्रसाद असेल, दीप असेल आणि अमित असेल यांनी केलेला भेदक मारा आणि आता फिरोजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुरुवात मात्र चांगली केली गोलंदाजाने, पण आता या 2 ओव्हरमध्ये त्यांना ते सातत्य राखावं लागेल. हो, फटका जोरदार, धुवाधार चेंडू सीमारेषेच्या आर पार, षटकार. त्यानंतर काहीतरी निरोप मयूर पर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे मयूरच्या बॅट मधनं आलेला ताकदवान फटका मैदानामध्ये खेळला गेला आणि सुंदर शॉट मयूरने एक्झिक्यूट केला. 6 धावा मिळवल्या. पुन्हा एकदा एक्स्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ती चूक, व्हाईट बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. अतिरिक्त धावेमध्ये वाढ मात्र होती. मयूरने अगदी बॅटिंगला सुरुवात केली, गोलंदाजी लाईन लेन मात्र त्याने बिघडवली, फिगर मात्र बिघडवली. पुन्हा एकदा एस्टनच्या आतमध्ये घुसून खेळलेला फटका, लांब सडक, लय कडक, षटकार. इथे मात्र सर्वांना संधी मिळणार, फलंदाजांना बॅटिंगची, गोलंदाजांना गोलंदाजीची, डीजेला वाजवण्याची, मला स्कोर सांगण्याची. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या आता 30 धावा, 38, 2 षटकार, 2 वाईट या ओव्हर मध्ये आल्या. तब्बल 14 धावा आतापर्यंत या 2 चेंडू मध्ये आल्या. थोडासा मागडा नक्की ठरतोय फिरोज, कारण समोर पाहिलं तर मयूर आहे. अगदी 7व्या नंबरला मयूर मैदानामध्ये आला. 7व्या नंबरला येऊन त्याने मात्र मैदानामध्ये सत्ता गाजवली आहे आणि त्याने मात्र धुमाकूळ मैदानामध्ये घातलाय. जे वादळ मैदानामध्ये उठलंय ते वादळ आहे मयूरच्या नावाचं. मयूर मात्र सुंदर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एस्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यावेळेस गोलंदाजाने चूक सावरली, कारण मगाचपासून पाहिलं तर ज्यावेळेस फलंदाज एस्टनच्या आतमध्ये येत होता त्यावेळेस त्या इष्टवडांचा वेळ त्यांनी घेतला, पण यावेळेस मात्र चेंडू थोडासा बाहेर टाकला आणि इथे निर्धाव चेंडू मात्र आलाय. पुन्हा एकदा मयूर स्ट्रायकिंग एंडवर, फुलटॉस चेंडू सजवून दिला, स्वीकार केला, भिरकावून दिला. मैदानामध्ये आला आणि मयूरने मात्र त्याचा गेअरच चेंज केला. 3 षटकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत मयूरने खेळले आणि ज्या प्रकारची मयूरने बॅटिंग केली आता मात्र दिलासा मिळालाय. आता मात्र टीएस स्पोर्ट्स पुन्हा एकदा मॅच मध्ये पदार्पण करतोय. हो, यावेळेस मात्र चेंडू कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक प्रसाद तिथे चेंडूच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि ओहो, रनआउटची संधी आहे तिथे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. 3ऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. फक्त 3रे पंच इथे येतील, बाकी कोणी प्रेक्षकांनी जागा सोडू नका, खाली बसून घ्या. 3ऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. आणि पंचांचा इशारा आलाय. फलंदाज ओ
युटी आउट. फलंदाज बाद. संकटात जाईल. घाई करण्याची गरज नव्हती कारण शेवटचा एकच चेंडू या ओव्हर मधील बाकी होता. नंतरचे 6 चेंडू बाकी होते. तिथे बॅटिंग करण्याची फार मोठी संधी मयूरकडे होती पण इथे एक धाव जी अशक्य होती ती घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाला. 46 धाव फलकावती आणि जवळपास 7 फलंदाज इथे मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आदित्य मलटणकर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पिच क्रिकेट मधील एक चाणाक्ष गोलंदाज, एक चाणाक्ष खेळाडू, अनेक मोठमोठ्या स्पर्धेचा एक आयोजक म्हणून आदित्य मलटणकरने कमी वयामध्ये एक मोठं नाव मैदानामध्ये कमवलंय. पण आज आदित्यला 8व्या विकेट साठी धाव बनवावी लागते. 45 धावा या धाव फलकावरती पूर्ण होतात कारण एक रनआउटची धाव मात्र ती पुन्हा एकदा थांबवली गेली. 45 रन आणि या ओव्हर मधील फिरोजचा हा मला वाटतं शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि पाहूया फिरोज या ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी. विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज आदित्य मलटणकर मैदानामध्ये. हो आदित्य पहिला चेंडू हवेत खेळला, फटका फसला, झेल टिपला, फलंदाज बाद. पंचेचाळीस धावा, 8 फलंदाज बाद, 45. अजूनही एक षटक मात्र शिल्लक आहे, अजूनही 2 फलंदाज मात्र शिल्लक आहेत. मला वाटते आज टीएस स्पोर्टने टीएस स्पोर्ट ठरवूनच आलं होतं की आज मॅच मध्ये काय होईल माहित नाही. आज कोण जिंकेल कोण हारेल माहित नाही, कुठला संघ फायनल पर्यंत पोहोचेल सेमीफायनल पर्यंत माहित नाही. पण पहिल्या मॅच दरम्यान आम्ही ठरवलंय आज सबको बॅटिंग मिलेगी, सगळ्यांना मात्र संधी. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत वसीम. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेसाठी फार काम मात्र त्यांनी केलंय. हे विकेट अगदी मी सकाळी पाहिलं बनवायचं काम चालू होतं, ते विकेटला रोलिंग केलं जात होतं, रोलिंग होतच नव्हतं, विकेट आहे तसंच होतं. त्यावेळेस वसीम म्हणले थांबा आता मी रोलिंगचं करतो. मग त्यानंतर वसीम रोलवर बसले. तो व्हिडिओ मला वाटतं आता संपूर्ण पुण्यामध्ये पसरला देखील असेल. ते रोलवर बसते आणि त्यानंतर विकेट असं तयार झालं, मला वाटत नाही महिनाभर आता ते विकेटला काय होईल, कारण वसीम बाईचं वजन त्यावरती बसलं होतं. आणि वजनदार माणूस, अगदी पुणे टेनिस मध्ये असलेलं वजन वसीम बाईचं आज रोलिंगच्या रूपाने कामाला देखील आलं. हा चेंडू मात्र सुरेख होता आणि ते मात्र हा डॉट बॉल. शेवटचं षटक आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे मैदानामध्ये अगदी हालचाल लावतायत रोहन दादा यांचं देखील शुभागमन होतंय. रोहन चौगुले हे देखील मैदानामध्ये येत आहेत. एफसी कर्नाटक मध्ये रोहन दादाचं सहर्ष स्वागत. स्ट्रायकिंग एंड वरती असेल प्रतीक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वसीम. हो प्रतीकला मात्र चेंडू समजू शकला नाहीये आणि ते व्हाईट बॉलची मागणी या ठिकाणी होती. पंचांनी मात्र कळवलं, चेंडूला फॉलो केलंय, चेंडू अगदी बॅटच्या समोरून टर्न घेतोय आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. पंचाच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहिलं तर सुमेध जोशी सर आणि शुभम गाडे हे 2 तगडे फलंदाज पंच आज मैदानामध्ये. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर यांना देखील आपण पाहतोय. हे पंचांचं पॅनल जर पाहिलं तर एक सुंदर कामगिरी यांची मात्र आज पुणे टेनिस मध्ये पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या 3 पंचांना फार मोठी मागणी असते आणि आज मात्र ह्या एफसी कर्नाटक मध्ये या 3 पंचांना आपण पुन्हा एकदा पाहतोय. इथे मात्र हा चेंडू सिंगल धावांवरती खर्च होतोय. आता स्ट्रायकिंग एंड वरती असतील वसीम. अगदी वसीम बॅटिंग साठी मैदानामध्ये आले, मला वाटतं त्यांचा चाहता वर्ग नक्कीच पारितोषिक त्यावरती उधळण होईल. पाहूया कितपत पारितोषिक वसीम यांच्या बॅटिंग साठी येईल. या स्पर्धेसाठी फार मोठे कष्ट मात्र वसीम यांनी घेतलेत.
अगदी सकाळी सर्वात सुरुवातीला वस्तीम मैदानामध्ये आले आणि आता संघाच्या विजयामध्ये वाटा उचलण्याचा प्रयत्न करतील. वसीमबाईंना माहिती आहे इथे तुम्हाला स्कोर बनवावा लागेल तर गोलंदाजीला काहीतरी शिल्लक राहील, कारण नंतर वसीमबाईची गोलंदाजी देखील असणार आहे आणि गोलंदाजांना तुम्हाला जर काहीतरी उपलब्ध करून द्यायचं असेल तर बॅटिंग करावं लागेल. आयुष्यामध्ये देखील तसंच आहे, तुम्हाला सहजासहजी काय मिळत नाही. खर्च करने से पहले कमाना सीखिए, खर्च करने से पहले कमाना सीखिए. क्रिकेट क्या है, खुद ही जान जाओगे. बैटिंग करो तो रन बनाओ, वरना फील्डिंग में रन बचाने पडेंगे. हा चेंडू मात्र इथं सुरेख होता, खोलट टप्प्यात चेंडू समजू शकला नाही, चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये दीपची मात्र दीपमय गोलंदाजी, अगदी त्याने मात्र प्रकाशमय केलं या मैदानाला. अगदी 4 चेंडू मध्ये केवळ एकच धाव त्याने खर्च केली. पहिल्या षटकामध्ये केवळ 2च धावा दीपने खर्च केल्या होत्या. ओव्हर चेंडू हवाई फायर, चेंडू मैदानाच्या बाहेर, वस्तीच्या बॅटमधला षटकार. स्कोरर मित्रांनो नक्की सांगेल वसीमबाईने चेंडू तिथेच का खेळला असेल माहितीये का, कारण सकाळी तिथलं ब्रेड ऑमलेट खाल्लंय आणि ती ताकद मात्र त्या शॉट वरती नक्की पाहायला मिळाली आणि चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर. मला वाटतं आता कॅन्टीन मध्ये नक्की सूचना गेल्या असतील ब्रेड ऑमलेट सर्वांसाठी बनवा, कारण जो प्लेअर येईल तिथे ब्रेड ऑमलेट खायला येणार आहे, कारण ताकदवान फटका वसीम यांचा. हो इथे मात्र झेलबादची संधी होती, संधीचं सोनं मात्र करताना एक सिंगल धाव खर्च होते आणि आता पाहूया ही सिंगल धाव कितपत मागत पडणार. ओव्हरची समाप्ती, धाव फलकावरती धाव बनवल्या गेल्या त्या 53 धावा, 53 रन ऑन स्कोर बोर्ड आणि आता विजयासाठी विराट प्रतिष्ठानला बनवायच्या त्या 54 धावा. एक दिमागदार सोहळा आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वर्गीय कैलास असे अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ आयोजन केलेल्या FC करंडकचा थरार आपण पाहतोय. एक सुंदर स्पर्धा. आता इथून पुढे मी वाटतं सर्व सगळ्यांना विनंती करेल, सूचना देईल की ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये जाल, मैदानामध्ये उतरताल तेव्हा एका लाईन मध्ये विकेट पर्यंत पोहोचा. तिथे गेल्यानंतर तुमचा हडल बनवा आणि नंतर काय सूचना असतील ते द्या, पण आतमध्ये जाताना एका लाईन मध्ये आतमध्ये जा. मॅच संपल्यानंतर दोन्ही संघांनी एका लाईन मध्ये एकमेकाला सामोरे जायचंय, शेक हँड करायचंय. जी मॅच मध्ये कटुता निर्माण होईल त्याचं मात्र एका मैत्रीपूर्ण लढतीमध्ये रूपांतर करायचंय. या दोन्ही संघांनी या सूचनेचं पालन करा. मॅच झाल्यानंतर एका लाईन मध्ये बाहेर या, एका लाईन मध्ये आतमध्ये जा. अगदी FC कॉलेजचं मैदान सुंदर आहे आणि इथे क्रिकेटच्या मॅचेस देखील सुंदर होतात आणि ह्या मॅचेसला मात्र सर्वांनी एक सुंदर वातावरण निर्मिती करण्याचं काम इथे आयोजकांनी केलंय. तुम्ही देखील त्या आयोजनामध्ये 4 चांद लावण्याचा प्रयत्न करा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर तब्बल 31,000 रुपये रोख रक्कम सन्माननीय राजदादा निकम यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलं. युवा उद्योजक आहेत आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला पारितोषिक देऊन या स्पर्धेवरती त्यांचं प्रेम असलेलं मात्र दाखवून दिलं. द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन आमचे युवा उद्योजक सन्माननीय
विशालदादा धोत्रेंनी देखील आपलं मार्गदर्शन आपलं प्रेम मात्र या स्पर्धेवरती दाखवलं. या स्पर्धेतील सर्व चषक जर पाहिलं तर आमचे जावेदभाई निलगर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी, त्याचबरोबर आमचे अभिजितजी शेळके साहेब युवा उद्योजक यांच्याकडून मात्र हे सौजन्य आलं. युट्यूब सौजन्य पाहिलं तर आमचे नरेशजी जाधव आणि अजयजी झडपे यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आलं. मनापासून धन्यवाद. प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसात जो प्लेअर ऑफ द डे होईल त्यासाठी एक सुंदर जॅकेट टेनो स्पोर्टचे एक सुंदर जॅकेट देऊन सन्मानित करण्याचं काम आमच्या रोहनदादा माने यांनी मात्र केलं. राष्ट्रीय महाकाल सेना पुणे शहर अध्यक्ष यांच्याकडून मात्र सर्व सौजन्य आले. या स्पर्धेमध्ये मालिकावीर साठी एक सुंदर बॅट व ट्रॉफी देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज साठी देखील एक बॅट आणि ट्रॉफी असेल. उत्कृष्ट गोलंदाजी स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी हे सर्व काही देण्यात येईल. टीएस स्पोर्ट्स असेल, MM अकस्टिक्स असतील, मयूर स्पोर्ट्स मात्र यांचं एक सुंदर सौजन्य या स्पर्धेला लाभलं. अनेक मान्यवरांचं विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. श्री परशुअण्णा डोंगरे असतील, संतोष भाऊ मेगिरे असतील, आकाशजी धोत्रे असतील, राहुल धोत्रे असतील, किसनजी एकबोटे, अभिजितजी यमकर, नितीन अलगुडे, गणेशजी कुसाळकर यांनी मात्र या स्पर्धेला विशेष सहकार्य दिलं. या स्पर्धेसाठी आपल्याला ग्राउंड सौजन्य देणारे आमचे लाडके आमदार सन्माननीय सिद्धार्थ दादा शिरोळे यांनी मात्र हे ग्राउंड सौजन्य दिलं आणि तिथे मात्र क्रिकेटचा एक मोठा थाट सुरू झाला. आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. विराट प्रतिष्ठान संघासाठी अमित आणि दीप. ज्या अमित आणि दीपने सुंदर गोलंदाजी करत धावा रोखल्या, अमित आणि दीप ही जोडी मैदानामध्ये आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. वसीम शेख सारखा एक तगडा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आणि आता मात्र वसीम यांची तोप देखील मैदानामध्ये दहाडणार. सुरुवात जर पाहिलं तर टीएस स्पोर्टची खराब सुरुवात झाली. तिथे मात्र टीएस स्पोर्टला थोडंसं बॅकफुटवर जावं लागलं होतं, पण नंतर मयूरने केली तुफानी फलंदाजी. एकाच ओव्हरमध्ये त्यांनी 3 षटकार खेचले आणि धाव फलकाला एक वेगळा आकार दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये वसीमच्या बॅटमधून आलेला षटकार इथे मात्र आता कितपत त्यांच्या कामाला येणार, कारण मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघांना विजयाची चाहूल मात्र लागली. मॅच मात्र तगडी होणार. एक तापलेला सामना मैदानामध्ये पुन्हा एकदा. बॅटिंगसाठी अमित, गोलंदाजी मार्कवर वसीम. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धाव. थ्रो अगदी वेळेत पाठवून दिला. चांगला थ्रो होता. धाव मात्र मिळते ती केवळ एक सिंगल धाव. अमित जर पाहिलं तर सुरुवातीला ह्या मॅच मध्ये पाहिलं तर एस्टनच्या मागे होता, आता एस्टनच्या पुढे असेल. स्ट्रायकिंग एंडवरती दीप एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि दीपच्या आज गोलंदाजी सुरेख होती. मागाशी दीप शेवटचं षटक घेऊन आला होता, त्या वसीम फलंदाजी करत होता. आता वसीमच्या हातामध्ये चेंडू आहे आणि दीप फलंदाजी करतोय. मागाशी वसीमने षटकार खेळला होता, आता दीपकडे संधी असेल. उलटा चेंडू होता, पॉइंट बंद खेळला. क्षेत्ररक्षण, वाह वाह, काय क्षेत्ररक्षण तिथे केलंय. साबू तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. अगदी तुमच्या शरीरामध्ये किती दुःख आहे, तुमच्या मनामध्ये किती दुःख आहे, तुमचं शरीर तुम्हाला किती साथ देत आहे. तुम्हाला अगदी इथे बॅकचा त्रास सहन करून मैदानामध्ये उतरावं लागतंय, तरी देखील पॉइंटला युवराज सिंगच्या जागेवरती क्षेत्ररक्षण करतायत आणि सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. चौकार मात्र अडवला आणि केवळ इथे मात्र हा चेंडू 2 धावांवरती परावर्तित झाला. हो, यावेळेस मात्र शांत डोक्याने चेंडू खेळलाय. अगदी मला वाटतंय दीप मैदानामध्ये येताना डोक्यावरती बर्फ ठेवून आलाय, कारण अगदी पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये वसीमने खेळलेला षटकार तिथे मनावरती थोड्या जखमा झाल्याच असतील, पण अगदी त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न मात्र इथे दिसत नाहीये. अगदी शांत डोक्याने मात्र खेळ मैदानामध्ये खेळातोय. कारण ही स्पर्धा जर पाहिलं ना, FC कॉलेजच्या घरच्या मैदानावरती घरचे सर्व खेळाडू आहेत आणि आपली पारिवारिक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच एकमेकासमोर रोज भेटायचंय, रोज बोलायचंय आणि तिथे मात्र त्या कुरघोड्या होणार. तिथे मात्र दाखवलं जाणार प्रॅक्टिस मित्रा तू केली, प्रॅक्टिस मी केली, दोघांनी प्रॅक्टिस केली, पण या स्पर्धेचे विजेते आम्ही ठरलो. इथे दीपला देखील सांगितलं असेल वसीमने, मित्रा मगाशी तू गोलंदाजी करत असताना षटकार मी तुला मारला होता, पण तुला मी अजून देखील शांत ठेवलंय. पण इथे क्रिकेटचा खेळ हा शांत डोक्याने देखील खेळला जातो, हे मात्र दीप दाखवते.
हे दोन्ही खेळाडू मात्र एक तगडे खेळाडू आहेत. धाव फलकावरती पाहिलं तर 5 धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. यावेळेस मात्र फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे फार दूर, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र फील्ड केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3 धाव पूर्ण होत आहेत. साज बाज और ताज 3 धावा इथे मात्र पडून पूर्ण होत आहेत. एरे धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 8 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक चांगली सुरुवात आजच्या दिवसाची आपण पाहतोय. 54 धावांचं टार्गेट आणि इथे 8 धावा विराट प्रतिष्ठानने बनवल्या देखील. इथे मात्र अमित अगदी एक आक्रमक इनिंग खेळण्याचा प्रयत्न. इथे ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विराट प्रतिष्ठानच्या धावा होत आहेत 8 धावा. कोणताही फलंदाज बाद नाही. एक चांगलं षटक वसीमने मात्र हाताळलं. 8 धावा फक्त या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. अजूनही 5 षटकाचा खेळ म्हणजे अजूनही 30 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 46 धावा. जवळपास 16 धावा ह्या चेंडूपेक्षा जास्त आहेत आणि हे 16 धावांचं कॅल्क्युलेशन घेऊन मैदानामध्ये विराट प्रतिष्ठान उतरतोय. तर एका बाजूने टीएस स्पोर्ट्स जास्त वेळ मीटिंग घेऊ नका मित्रांनो. अगोदरच आपण सामने थोडे लेट चालू केलेत. थोडा वेळ वाचवा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर्व खेळाडूंनी एकत्र येऊ नका. इतक्या वेळ मीटिंग घेऊ नका. त्वरित सामना चालू करून घ्या. स्पर्धेसाठी पाहिलं तर आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत आणि त्या मात्र या स्पर्धेची फार मोठी शोभा वाढवत आहेत. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला नक्कीच एफसी कॉलेजच्या सुंदर मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येते आदित्य. समोर असेल दीप. आठ धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. एक चांगली सुरुवात असेल टीएस स्पोर्ट्स संघासाठी, कारण त्यांनी देखील धावफलक चांगला बनवलाय आणि त्या धावफलकाला डिपेंड करण्याचा प्रयत्न होतोय. काल 90 धावा अगदी चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. आज 54 धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न. इथे एक विकेट किपर कडनं झालेली चूक आणि मिळालेली संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. आज प्रशांतचा दिवस तितकासा चांगला दिसत नाहीये आणि अगदी पहिल्या चेंडूवरती प्रशांत बाद झाला आणि अगदी ज्या चुका प्रशांतकडनं मात्र होताना पाहायला मिळत नाहीत त्या चुका इथे पाहायला देखील मिळतात. अगदी इथे पाहिलं तर चेंडू मात्र प्रशांतच्या हातून निसटला आणि तिथे रनआउटची संधी देखील होती, पण प्रशांतला मात्र त्या संधीचं सोनं करता नाही. अमित सारखा फलंदाज तिथे आउट झाला असता. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अगदी क्रिकेटसाठी अगदी एक नावच दिलं मैदान एफसी कॉलेजचं आणि त्याच एफसी कॉलेजच्या मैदानामध्ये सुरू असलेला एफसी करंडकचा थरार आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव. अगदी आता मात्र दोन्ही फलंदाजांनी ठरवलंय की ते जास्त रिस्क घ्यायची नाही, कारण रिस्क घेण्याची गरज पण नाही. इथे गोलंदाजांना मात्र फार मेहनत करावी लागेल. संघर्ष मात्र गोलंदाजांना करावा लागेल आणि अगदी त्या संघर्षाशिवाय मॅच मात्र जिंकता येणार नाही. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षकाचं जाळं तिथे विणावं लागेल. अगदी आता पाहिलं तर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री वरती तैनात केला जातोय. हो, कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि इथे दीप मात्र डगआउटला परतेल. फलंदाज बाद.
प्रयत्न तर तुम्हाला नक्की कळेल. आयुष्यामध्ये सरळ काम करत चला मित्रांनो. सरळ काम जर असेल तर तुमचा फायदाच होत राहतो. थोडा कमी वेळाने का होईना यश मिळतं, थोडं उशिरा का होईना यश मिळतं. इथे उलटी कामं केली तर मात्र तुम्हाला भुर्दंड भोगावा लागेल. आणि इथे दीप सारखा एक चांगला फलंदाज मात्र इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय किशोर. किशोर आता मैदानामध्ये आलाय. ज्या किशोरने मात्र बॉन्ड्रेन मध्ये एक सुंदर झेल टिपला होता तो किशोर आता मैदानामध्ये. एका बाजूने पाहिलं तर आपण ब्लू आर्मी मैदानामध्ये पाहतोय. सुंदर खेळ मैदानामध्ये गोलंदाजीतून केलाय. हो इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 11 धावा, 11 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन्ही संघ पाहिले तर थोडा शांत खेळ नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण दोन्ही संघांना या मॅचचं महत्व माहिती आहे. जो जिंकेल त्याला मात्र एक संधी नक्की असेल पुन्हा मॅच खेळण्याची. हारणाऱ्या संघाला फक्त एक मॅच असेल जे या मॅच मध्ये दुसरी जी टीम हारेल त्यांच्याबरोबर खेळण्याची. ओहो फटका जोरदार धुवादार चेंडू मैदानासाठी जातोय आर पार षटकार. 1, 2, 3, let's go! अगदी पुणे टेनिस क्रिकेटचं जर कोणतं मैदान म्हणणं एफसी कॉलेजचं तर ते मैदान असं आहे की बाउंड्री लाईन खूप दूरवरती आहेत. फार लांब लांबच्या बाउंड्री लाईन असतात. इथे मात्र फटका सुरेख खेळलाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तो पण एक सिंगल धाव. अगदी या मैदानामध्ये जो फलंदाज षटकार मारतो ना तो पुण्यातल्या कोणत्याही मैदानामध्ये षटकार मारू शकतो हे नक्की मात्र घोषित आहे, कारण खूप दूरवर असतात त्या बाउंड्री लाईन. आणि इथल्या बाउंड्री जरी लांब असतील तरी इथले फलंदाज इथले स्थानिक खेळाडू आहेत ते मात्र त्या बाउंड्री पासून अजूनही खूप सारे दूरवरती षटकार खेळतात. अगदी क्लिअर षटकार मारणारे फलंदाज इथे आहेत. एका सिंगल धाव धावफलक पुढे सर केलं. 18 धावा, 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा, 18 रन. म्हणजे अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या जवळपास 36 धावा. येस 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. पुन्हा एकदा वसीम आणि क्रिफ लाईफ च्या माध्यमातून स्पर्धा संपूर्ण जगभर दाखवली जाते. लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण दाखवतोय. सन्माननीय दीपकजी मंडले सर यांचं मात्र सुंदर चॅनल आणि तिथून मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही नक्कीच घर बसल्या आनंद घेता. एफसी कॉलेजच्या मैदानामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा आपण पाहतोय. फलकावरती 18 धावा, एक फलंदाज मात्र बाद. सचिनचा मात्र हा चेंडू सुरेख होता. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव. वसीम यांची जर बोली जर पाहिली तर एक तगडा गोलंदाज आहे, ताकदवान गोलंदाज. बॉलिंग ऍक्शन अगदी क्लीन आणि सुंदर गोलंदाजी वसीम करतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. रन घेण्याचा प्रयत्न, थ्रो चुकला आणि तिथे धाव मात्र घेतली गेली नाही. थ्रो थोडासा चुकीचा होता, वाईड होता, पण धाव मात्र मिळते ती केवळ एक सिंगल धाव. आणि ती धाव देखील लेग बायच्या स्वरूपात असेल असं पंचांनी घोषित केलंय. मॅच जर पाहिली तर 54 धावच फक्त टार्गेट आहे, पण ते या 54 धावा देखील टीएस स्पोर्ट्सने अवघड करून टाकल्यात. ते मात्र त्यांनी देखील विराट प्रतिष्ठान संघाला झुंजायला भाग पाडले. यावेळेस बॅटच्या समोर चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली टिपला झेल आणि फलंदाज बाद.
सुंदर झेल तिथे मात्र टिपला गेला. आशिष कुमटेंनी पकडलेला एक सुंदर झेल आणि फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज फिरोज मैदानामध्ये आलाय. फिरोज शेख नवीन फलंदाज. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम आतापर्यंत 19 धावा म्हणजे अजून 35 धावा बनवायचे आणि 35 धावा बनवत असताना मगाशी आपण पाहिलं होतं फिरोजने जी गोलंदाजी केली त्या ओव्हर मध्ये जवळपास 21 धावा त्याने खर्च केल्या होत्या. म्हणजे मगाशी ज्या चुका केल्या त्या चुका भरून काढण्याची संधी मात्र फिरोजकडे असेल. ज्या धावा त्याने खर्च केल्या त्या धावा त्याला बनवावे देखील लागतील. तर दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर वसीम मात्र सुंदर गोलंदाजी करतायत. ओह पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू होता खोदून काढला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नसेल कारण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितका चांगला थ्रो आणि केवळ एक सिंगल धाव. 20 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. मॅच मध्ये अजूनही रंगत कायम आहे कारण गोलंदाजाने अजूनही हार मानली नाहीये. अगदी आमच्यासाठी 54 धाव म्हणजे आमच्यासाठी जीवनदायी आहेत आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं आम्ही करणारच. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी इथे वसीम देखील मैदानामध्ये करतायत. पुन्हा एकदा अमित साठी टाकलेला खोलवर टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा कुठून काढला मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावतोय. थ्रो पुन्हा एकदा खराब. अगदी इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांचे थ्रो मात्र खराब येतात आणि ते खराब थ्रो मात्र संघासाठी थोडे घातक नक्की ठरतात. जिथे एक सिंगल धाव होती तिथे मात्र 2 धाव खर्च झाल्या. पहिली धाव तर हक्काची होती. दुसरी धाव दिवसा ढवळ्यात चोरली गेली. चोरटी धाव. आज मात्र अमित आणि वसीम जरी एकमेकासमोर असतील तर अगदी चांगले मित्र आहेत पण आज एकमेकाला सिद्ध करावं लागेल. ओहो हो चेंडू मध्ये अगदी गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू टप्पा पडल्यानंतर घेतलेलं वळण आणि ते चेंडू मात्र निर्धाव चेंडू होतोय. डॉट बॉल. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. धाव फलकावरती धावा आहेत त्या 22 धावा 22 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 32 धावांची गरज असेल म्हणजे शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 10 ते 11 धावा बनवणं आता गरजेचं असेल. मॅच आता खऱ्या अर्थाने रंगतदार स्थितीमध्ये आली कारण टीएस स्पोर्ट्सने गोलंदाजीच्या जोरावरती सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजी मार्कवर येत आहेत सचिन. गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. मॅच खऱ्या अर्थाने आता रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. अगदी ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि अनेक प्रेक्षक आता मैदानाच्या दिशेने खेळतात. आज रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणजे जे प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहतात ना त्यांना मी सांगेल मित्रांनो शक्य असेल तर मैदानामध्ये या कारण आज इथे FC कर्नाटकचा भव्य दिवस सोहळा आपण पाहणार आहोत आणि अगदी इथे मैदानामध्ये लाईव्ह मॅच पाहण्याला एक वेगळाच आनंद आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अशक्य असेल दूर असताल तर मॅचचा आनंद नक्की घ्या कारण मंडले सरांच्या या क्विक लाईव्ह स्पोर्टच्या चॅनलवरती एक सुंदर लाईव्ह टेलिकास्ट देखील होत आहे. तुमच्यासाठी देखील अगदी घर बसल्या देखील मेजवानी असेल पण शक्य असेल तर प्रेक्षकांनी नक्कीच मैदानाच्या दिशेने वाटचाल करा कारण क्रिकेटचा एक भव्य दिवस सोहळा या सोहळ्याचे साक्षी धरण्याची संधी तुम्हाला असेल. 22 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. पहिला चेंडू मात्र सचिनचा निर्धाव. फिरोजला मात्र अजूनही सूर गवसला नाहीये आणि तो सूर गवसणं मात्र गरजेचं आहे. ताकदवर फलंदाज आहे पण ताकद इथे सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू. ओहो हो क्लीन बोल्ड यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. दोन चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि ते पहिला फलंदाज मात्र बाद झाला. सचिनला मात्र विकेट मिळते. फिरोज मात्र हताश निराश होऊन नक्कीच बाद झालाय. अगदी एका बाजूने प्रशांतचा दिवस खराब आहे असं म्हणत होतो पण फिरोजचा दिवस देखील आज इतकासा चांगला नाहीये कारण धावा देखील त्यांनी खर्च केला आणि धावा बनवता देखील आल्या नाही. अगदी इथं दोन्ही फॉर्मेट मध्ये
थोडासा निकामी नक्की ठरलाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल प्रसाद. आज प्रसादची गोलंदाजी जर ज्यांनी ज्यांनी पाहिली ना त्यांना कळलं असेल की खरा प्रसाद काय आहे. आणि प्रसादने मात्र त्याच्या गोलंदाजीचा प्रसाद आज मात्र फलंदाजांना दिला. आणि आता फलंदाजीसाठी प्रसाद मैदानामध्ये 22 धावा फलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 16 आणि धावा बनवायच्या आता 32. म्हणजे दुगना धमाका, डबल मजा. 16×2 डबल धमाका मैदानामध्ये करावा लागेल. हो, प्रसादसाठी हा चेंडू पायावरती आदळलाय. रन घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. इथे 11 खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. त्या 11 खेळाडूमध्ये 10 खेळाडूंचा आवाज एका बाजूला आणि वसीम भाईंचा आवाज एका बाजूला. मगाशी त्यांनी शिट्टी इथून वाजवली. मला वाटतं शिट्टीचा आवाज फार शिवाजीनगर कॉर्पोरेशन पर्यंत गेला असेल. तिथली देखील कबूतर उडाली होती. आणि इथे ते कबूतर उडवण्याचं काम, आता फलंदाजी कबूतर उडवण्याचं काम देखील टीम करते. खुल्या टप्प्यात चेंडू होता, पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. अगदी सहज या धावा मात्र पूर्ण होत आहेत. अगदी शांत डोक्याने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मैदानामध्ये विराट प्रतिष्ठान करते. एक चांगली खेळी मैदानामध्ये. ज्या पद्धतीने त्यांनी टॉस जिंकलं तर फिल्डिंग यांचा निर्णय घेतला, सार्थकी ठरला. पण अगदी फलंदाजी करत असताना थोडीशी शांत फलंदाजी होतीये. पण ही शांतता येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे का? कारण अमित सारखा तगडा फलंदाज, एक षटकार मात्र अमितने खेळला. त्यानंतर भरपूर वेळ शांत नक्कीच अमित पाहायला मिळालाय. अमित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. सचिन गोलंदाजी मार्कवर. हो, यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू खेळलाय. कॅप मध्ये चेंडू, एक टप्पा घेत फिल्डर के मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. चौथ्या षटकातील आता एक शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. मागाशी चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मिसफील्डचा चौकार आला होता. आणि आता पाहूया या शेवटच्या चेंडूवरती काय करामत सचिन मैदानामध्ये करतोय. समोर असेल अमित. जशाच तसं प्रत्युत्तर अमितने देखील दिले. बॅटच्या जोरावरती त्यांनी चांगली बॅटिंग केली. उलटा चेंडू होता, खराब चेंडू होता, खराब चेंडू. आणि ते पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. आजच्या दिवसातील पहिला नो बॉल. आणि पंचांनी मात्र आता कळवलंय आता असेल फ्री हिट. अगदी जे प्रेक्षक मगाचपासून नक्की मॅच पाहतात, धाव फलकावरती नजर पाहिली तर 29 धावा, 31 धावा. आताच्या 2 धावा काउंट होतील. 31 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. जे प्रेक्षक आधी मॅच बघतात त्यांना सर्वांना सांगेल, उघडा डोळे, पहा नीट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आणि स्ट्रायकिंग एंड वरती असेल प्रसाद. प्रसादला मात्र आज संधी भरपूर चालून येतात. फ्रीटची संधी प्रसादसाठी असेल. गोलंदाजी मार्कवर सचिन. प्रसादला थांबवण्याचं आव्हान मात्र त्याला असेल. हो, फ्रीटचा चेंडू होता. प्रसादला मात्र जास्त मोठा फायदा घेता आला नाही. अगदी माणसाला आयुष्यामध्ये जे अतिरिक्त गोष्टी हव्या असतात, इथे देखील अतिरिक्त गोष्ट मागितली. आणि आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. पाहूया बेमर चेंडू होता का, नक्की पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. पाहूया काय निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र नो बॉल नसेल आणि चेंडू काउंट होईल. केवळ एक धाव इथे मात्र काउंट केली जाईल. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 32 धावा. 32 रन ऑन स्कोर बोर्ड. फलंदाज जर पाहिलं तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि 32 धाव म्हणजे अजून 22 धाव बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील 12, धाव बनवायचे आहेत 22. मॅच होती कुठे असं वाटलं होतं. विराट प्रतिष्ठान एकतर्फी सामना घेऊन जातील. प्रतिस्पर्धी संघाला मात्र 1 ते 2 ओव्हर राखून मात्र पराभव पत्करावा लागेल.
पण TS स्पोर्ट्सने दाखवून दिलं, आम्ही मैदानामध्ये उतरलोय, आम्ही स्कोर कमी बनवलाय, पण आम्ही अजूनही हारलो नाहीये. अजूनही आमच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि आमच्या खेळामध्ये ती नजाकत आहे. आमच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे. ती धार मात्र फलंदाजांना रोखू शकते. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. एक महत्वाची मॅच. हे 12 चेंडू मात्र ठरवतील आजच्या दिवसाचा पहिला विजय कोणाचा असेल, कोणती संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. शेवटचे 12 चेंडू 22 धावा. प्रेक्षकांची मात्र मैदानाच्या दिशेने होणारी वाटचाल. जिथे सावली मिळेल तिथे प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेतात. अगदी या मैदानामध्ये तुम्ही केव्हाही या, कोणती मॅच चालू असू दे, प्रेक्षक मात्र या प्रत्येक मॅच साठी मात्र हजेरी लावतात आणि सामन्याचे आनंद घेतात. क्रिकेटचा आनंद घेणारे दर्दी प्रेक्षक हे मात्र FC कॉलेजमध्ये पाहायला मिळते. इथे चेंडू हवेत फटका फसलाय, झेल टिपला आणि प्रसादला मैदानामध्ये शांत केले गेले. फलंदाज बाद. खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि तितकंच एक सुंदर योगायोग देखील पाहायला मिळेल. क्रिकेट कॅमेरा CC, एका बाजूने चेतन, एका बाजूने चनप्पा, दोघेही CC आणि कॅमेऱ्यावरती मात्र सुंदर काम त्यांनी केलंय. क्रिकेटच्या या खेळासाठी मात्र सुंदर कव्हरेज ते देतात. अगदी मगाशी पाहिलं तर चेंडू ज्यावेळेस जितका वेळ हवेत होता तितका वेळ मात्र या कॅमेरामॅनने त्या चेंडूला अजिबात त्या कॅमेऱ्याच्या बाहेर जाऊन दिलं नाही. इतकं सुंदर कव्हरेज आपल्याला क्रिक लाईव्ह इन स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर कव्हरेज नक्कीच त्यांनी मात्र या सामन्यांसाठी दिले. आमचे टेक्निशियन दादा देखील सुंदर काम करतात. अगदी आमच्या टेक्निशियनच्या भूमिकेचे रोहित देखील सुंदर रिप्लाय देखील तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अगदी मॅच मध्ये पाहत असताना एखाद्या वेळेस कॉमेंटेटरचं लक्ष इकडे तिकडे जाईल, स्कोररचं लक्ष इकडे तिकडे जाईल, पण आमच्या टेक्निशियन दादांची नजर मात्र कायम स्क्रीनवर असते. धावफलकावरती नजर टाकली तर आतापर्यंत एक सिंगल धाव फक्त या ओव्हरमध्ये आली आहे. 33 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज. 10 चेंडू आणि 21 धावा. अमित जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत तो मॅच सोडणार नाही. त्याने मात्र दाखवून दिले मैदानामध्ये मी लढण्याचा प्रयत्न करतोय. इथे पुन्हा एकदा अतिरिक्त गोष्टीची मागणी. चेंडूला फॉलो केलं, इथे डॉट बॉल. पंच मात्र तितकेच चाणाक्ष आहेत, हुशार आहेत. अनेक क्रिकेटचे गाजवलेत मंच ते आहेत आमचे सुमेध जोशी पंच. त्यांनी मात्र दाखवून दिलं की नाही, हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज आदित्यने मात्र केलेली एक भन्नाट गोलंदाजी आणि त्या जोरावरती त्याने मात्र सामना रोखून ठेवलाय. अजून देखील पाहिलं तर 9 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 21 धावा या धावफलकावरती बनवणं बाकी असेल. एक तगडी मॅच, पहिला सामना अगदी रंगतदार झालाय. हो, फटका मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळा. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, एक सिंगल धाव. थ्रो अगदी विकेट किपर एंडला गेलाय आणि फलंदाजाने धाव देखील कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अमितची आपण पाहिली, अमितने मात्र झटपट धाव पूर्ण केली. अमित आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. अगदी अमित पाहिलं तर ओपनिंगला फलंदाजी आलाय, सर्वात पहिलं नाव त्याचं, आणि 6व्या नंबरला आलेला अक्षय. हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. मधले 4 फलंदाज मात्र बाद झाले. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. वन साइड सामना जो होईल असं वाटलं होतं, तो सामना वन साइड झाला नाही. कारण FC कॉलेजचं मैदान आणि FC कॉलेजच्या घरच्या मैदानातील हे सर्व खेळाडू एकमेकाच्या उणिवा माहिती आहेत, एकमेकाची ताकद माहिती आहे, एकमेकाची गोलंदाजी माहिती आहे, एकमेकाची फलंदाजी माहिती आहे, क्षेत्ररक्षक कुठे सजवायचा ते माहिती आहे, वाऱ्याचा वेग जर असेल तर चेंडू टाकायचा कुठे, फलंदाजाने चेंडू खेळायचा कुठे, हे देखील या सर्व खेळाडूंना माहिती आहे. आणि ती ताकद उणिवा अगदी माहिती असणारे खेळाडू एकमेकांसमोर असताना मॅच तर तगड्या होणार. इथे आज पाहिलं तर प्रत्येक मॅच रंगतदार होणार. आणि पहिलाच सामना
अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. शेवटचे चेंडू असतील 8, धाव बनवायचे त्या 19. स्ट्रायकिंग गेटवरती ओपनिंगचा फलंदाज अमित, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आदित्य. आदित्यचा हा चेंडू यावेळेस मात्र पंचांनी दोन्ही हात जमिनीला केले, झटपट समांतर कळवलं. इथे धाव आहे अवांतर, एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च होते. सामन्याचं समीकरण बदलते. 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल. या ओव्हरचे 2 चेंडू मात्र निर्णायक असतील, कारण शेवटच्या 6 चेंडू मध्ये पाहूया कितपत धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. खोलवर टप्प्यात चेंडू होता, लोवर फुलटा चेंडू नक्की झाला. लोकांमध्ये चेंडू खेळून काढलाय, सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण. अगदी इथे फलंदाजांना माहिती आहे, तुम्ही चेंडू कार्पेट पद्धतीचा खेळा, बाउंड्रीच्या क्षेत्रात जोपर्यंत चेंडूवरती येतोय 2 धावा इथे सहज होत आहेत आणि तिथे त्या 2 धावा अगदी सहज पूर्ण देखील केल्या गेल्या. धाव फलकावरती नजर टाकली तर 38 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू 16 धावा. या चेंडूवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर पुढच्या गोलंदाजांना मात्र काम थोडंसं अवघड होऊन जाईल. एकदा खुलवर टप्प्या चेंडू होता, चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. केवळ एक सिंगल धाव, सिंगल धाव घेतली. आम्ही स्ट्राईक त्याच्याकडे ठेवतोय. कॉन्फिडेंट नक्कीच अमितने दाखवलाय, कारण आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायला लागतील त्या 15 धावा. 39 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आलेल्या 39 धावा आणि आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, वेळ वाचवा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतरचा सामना असेल कालच्या मॅच मधला विनर आणि आता ह्या मॅच मधील जो विनर होईल त्यांची मात्र मॅच असेल. काल अगदी पाहिलं तर अप्पा 11 संघाने शेवटचा सामना जिंकला होता, म्हणजे ह्या हाफ मधील पहिली मॅच अप्पा 11 ने जिंकली होती आणि आता अप्पा 11 संघाने मात्र तयार राहायचंय. आणि या 6 चेंडू नंतर नक्कीच तुम्हाला कळलं जाईल की आता कोणत्या संघाबरोबर तुम्हाला मॅच खेळायची. गोलंदाजी मार्क करतोय प्रशांत कदमच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. अगदी इथे मात्र प्रशांतला तुम्ही अनेक वेळा बॅटिंग करताना पाहिले, आज गोलंदाजी करताना पहा. महत्वाची मॅच आणि प्रशांतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर असेल एक ताकदवान फलंदाज अमित. शेवटचे चेंडू आहेत 6 आणि धाव बनवायचे त्या 15. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत कदम, सर्वांचा लाडका गोट्या, गोलंदाजी मार्कवर. आज मात्र पाहिलं तर प्रशांतला गोलंदाजी करत पाहण्याचा एक वेगळा आनंद पाहायला मिळेल. पण प्रशांतचा दिवस जर पाहिला तर आज थोडासा खराब आहे, पण आता त्याला ती गोलंदाजीमध्ये तो दिवस चांगला बनवण्याची संधी देखील असेल. संघाच्या विजयामध्ये वाटा उचलण्याची संधी मात्र प्रशांतकडे असेल. तर समोर पाहिलं तर अमित, जो ओपनिंगला फलंदाजीला आलाय, तळ टकून आहे. एका बाजूने अगदी फलंदाज बाद होत होते, दुसऱ्या बाजूने अमितने मात्र खिंड लढवली. किल्ला मात्र अमितने लढवलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक वसीम बाय, ओ झेल सुटला. इथे चेंडूने माती खाल्ली. हा झेल मात्र महत्वाचा होता. वसीम यांच्या हातून सुटलेला झेल, अमितला मिळालं जीवदान. धाव मात्र तिथे अमितने घेतल्या त्या 2 धावा मात्र पूर्ण झाल्या आणि त्या 2 धावा मात्र आता कितपत गरजेच्या आहेत नक्कीच तुम्हाला कळालं असेल, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक धावेला महत्व आहे. शेवटचे 5 चेंडू 13 धावा, 5 मध्ये 13 धावांची गरज. यावेळेस मात्र हा चेंडू जमिनी समांतर फटका खेळला, एक सिंगल धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मला वाटतं इथे हो घडतंय काय, चुका 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 होत आहेत. अक्षयने क्रीज सोडली आणि अक्षय स्ट्रायकिंग एंडला बाद होईल. नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर असेल.
टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर पाहिलं बुद्धिबळचा खेळ तुम्ही पाहत असाल तर अशा वेळेला वजीरला स्ट्राईक रेंजवर आणण्यासाठी प्याद्यांना अनेक वेळा त्यांचं प्राण गमवावं लागतो. पण तिथे झालं काय, अगोदरच अक्षयने क्रीज सोडलं, त्यामुळं अमितला स्ट्रायकिंग एंडवरती जाण्याची संधीच मिळाली नाही. आणखी थोडा उशीर झाला असता, आणखी थोडा अक्षय दूरवर आला असता तर मला वाटतं अमित बाद झाला असता. पण विकेट किपरने त्याचं चातुर्य दाखवलं आणि अक्षयला बाद करत तिथे स्ट्रायकिंग एंडवरतीच नवीन फलंदाजाला आता सेट व्हावं लागेल. शुभम नवीन फलंदाज, मात्र शुभमला शुभ सुरुवात करण्यासाठी जास्त वेळ नाही, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 12 धावा, 4 चेंडू, 12 धावा. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. पहिला सामना मात्र एक काटेकी टक्कर मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेलाय. 54 धावांमध्ये देखील सामना रंगला जातो हे दाखवणारा खेळ इथे मात्र आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. हो वेगवान चेंडू होता. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद आणि आम्ही स्ट्रायकिंग एंडवर असेल. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत आता. 12 धावा. आणखी एक फलंदाज शुभम. 2 शुभम आता मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी मार्कर प्रशांत. शुभम काची मैदानामध्ये. अमित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि अमित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. मॅच मात्र आता एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे. मॅच मात्र रंगतदार झाली. 54 धावांमध्ये रंगवलेला सामना. केवळ 2 चेंडू 10 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाजासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, फलंदाजासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, या क्षेत्ररक्षकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, या मॅचच्या सर्व आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. हो, हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अजून देखील मॅच मध्ये रंगत कायम आहे. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. अगदी क्रिकेटच्या या दिमागदार सोहळ्याचे किती मी गुणगान गाऊ. धाव फलकावते, अजून धाव बनवायचे आहेत 9. कोणाचा होणार विजय पाहू. धाव फलकावती, धाव बनवायचे आहेत 9. प्रशांत की अमित की प्रशांत, विराट प्रतिष्ठान की VT स्पोर्ट्स, जिंकणार कोण. पुढची मॅच विनरची मॅच, ती खेळण्याची संधी मात्र कुणाला असेल. 2 चेंडू 9 धावांची गरज. हो, फुल टॉस चेंडू होता. फटका मात्र हवा तसा बॅट वरती आला नाहीये. एक सिंगल धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय, फलंदाज इथे बाद होतोय. आणि कोणता फलंदाज बाद असेल नक्की पंच कळवतील. एकच चेंडू शिल्लक आहे. अमित नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबले तरी चालेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी आता जवळपास 8 धावांची गरज. मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण मॅच मध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व काही कळणं अशक्य आहे. सकाळी आपण पाहिलं होतं प्रशांत शून्यावरती बाद झाला. धाव फलकावर अगदी अडखळला गेला, पण प्रशांतला जी संधी मिळाली गोलंदाजी, त्या संधीचं सोनं त्याने आतापर्यंत केले. केवळ 1 चेंडू आता चांगला टाकायचा आहे, तर अगदी इथे एखादी चूक मात्र संघाला मागात पडेल आणि त्या चुकीचा शोध मात्र विराट प्रतिष्ठान घेईल. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. चेंडू मात्र सुरेख निर्धाव आणि 54 धावांचं टार्गेट असताना देखील तब्बल 7 धावांनी सामना जिंकलाय तो VT स्पोर्ट्स संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक विराट प्रतिष्ठान. TS स्पोर्ट्सने सामना जिंकलाय. धन्यवाद. TS स्पोर्ट्सची मात्र सुंदर बॅटिंग आणि सुंदर खेळ मैदानामध्ये. गोलंदाज जोरावरती TS संघाने सामना जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन. यानंतरचा सामना TS स्पोर्ट्स विरुद्ध अप्पा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉस साठी.
नाहीतर ओव्हर कमी करायला लागतील. अप्पा 11 आणि टीएस स्पोर्ट्सचे कॅप्टन. चला दोघंही टॉस साठी या लवकर. एक मिनिट डीजे. मी विराट प्रतिष्ठानच्या खेळाडूंना विनंती करेल एका लाईन मध्ये आतमध्ये यायचंय मित्रांनो. प्रतिस्पर्धी संघाला भेटायचंय. एका लाईन मध्ये आतमध्ये या. आणि टीएस स्पोर्टने देखील सामोरं जायचंय त्यांना. विराट प्रतिष्ठान एका लाईन मध्ये आतमध्ये यायचंय.